शेतकरी मित्रांनो नमस्कार. नमस्कार. आज आपण आलो आहे मुक्काम पोस्ट माजरी मसला, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. आज आपण इथं बघणार आहोत चिया सीड्सचा प्लॉट. म्हणजे जे या शेतकऱ्यांनी पूर्ण जैवसेंद्रिय पद्धतीने हा प्लॉट तयार केलेला आहे. जैवसेंद्रिय पद्धत म्हणजे अल्ट्रासी आणि बायोरिच या दोनच प्रॉडक्टचा वापर करून कुठलाही रासायनिक खताचा वापर न करता सरांनी हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे. पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊ, त्याच्यानंतर त्यांचं मनोगत आपण ऐकून घेऊ. शेतकरी मित्र रामराम, राम राम. तुमचा परिचय द्या. माझं नाव मनदेव डोमाजी चव्हाण, राहणार मांजरी मसला, मुक्काम पोस्ट मांजरी मसला, जिल्हा अमरावती, तालुका नांदगाव खंडेश्वर. आता तुम्ही हे चिया प्लॉटची लागवड केलेली आहे. हो. आता तुम्ही चियाची लागवड दोन भागात केलेली आहे. हो. म्हणजे एक तुम्ही हा अल्ट्रासी बायोरिच वरचाही प्लॉट तुम्ही तयार केलेला आहे एक कीटकनाशक आणि एक रासायनिक वर तुम्ही एक प्लॉट डेव्हलप केलेला आहे. हो. तर पहिले तुमचा इथला अनुभव सांगा. इथं तुम्हाला काय वाटते? तुम्ही चिया दरवर्षी करता का? नाही, यंदाचं पहिलंच वर्ष आहे माझं. पहिलंच वर्ष आहे. पण तुम्ही कंपॅरिझन मध्ये दोन प्लॉट टाकलेले आहे. हो. म्हणजे एक रासायनिकचा आणि एक अल्ट्रासी बायोरिच वापरून. हो. तर तुम्हाला इथं काय दिसते? तुम्हाला थोडंसं सांगा. इथं अल्ट्रासी बायोचं हे याचाला चांगला आहे आणि तिथं थोडा कमजोर आहे. म्हणजे इथं प्लॉटची ग्रोथ चांगली आहे, वाढ चांगली आहे, पानाची ब्रँचची क्वालिटी, चांगली, ग्रोथ कुठलाच राई रोग नाही आणि याच्यावर. पूर्ण जो प्लॉट आहे पूर्ण टेबल टॉप प्लॉट आहे. म्हणजे हो. एकसारखी वाढ झालेली आहे. एकसारखी वाढ झाली आहे. आणि जर आपण याचा जर विचार केला खर्च, तर सगळ्यात पहिले आपण शेतकऱ्याचा खर्चाचा विचार करतो. तर खर्चाच्या मानाने तुम्हाला काय वाटते? खर्चाच्या यानं एकदम कमी खर्चात प्लॉट डेव्हलपमेंट झाला आहे. हा, आणि फक्त तुम्ही याच्या फक्त अल्ट्रासी आणि बायोरिचचा वापर केलेला आहे. हो. इथं रासायनिक खताचा वापर केलेला आहे का? नाही, रासायनिक खताचा नाही केला. रासायनिक खताचा तुम्ही एक दाना सुद्धा टाकलेला कुठला नाही. युरिया नाही आहे, कुठलं खत नाही आहे. हा, म्हणजे डेव्हलपमेंटसाठी ग्रोथसाठी जे शेतकरी युरिया वापरतात हो. किंवा डीएपी टाकतात, तसं नाही. कुठलं तुम्ही टाकलाय का? नाही, इथे कुठलंच नाही टाकलं इथं. कुठलंच टाकलेलं नाही. नाहीये. तर मला सांगा ना, तुम्ही अजून तुमच्यासोबत तुमचे शेतकरी मित्र आहे, तुम्हाला काय वाटते? प्लॉट खूप चांगला बनलेला आहे आणि असा प्लॉट शेतीच्या हिशोबानं ते शेत भारी आहे आणि हलका आहे. हा शेत जर बघितला तर आपण हा. पूर्ण मुरमाड जमीन आहे. मुरमाड शेत जमीन खूप आहे. हलकी आहे, हलका आहे. हम्म. 2-1.5 फुटावरच मुरुम आहे. त्यानुसार हा प्लॉट तो जो त्याच्या तुलनेत चांगला आहे. म्हणजे जे रासायनिक जे प्लॉट हो. यांनी तिथं डेव्हलप केलेलं आहे त्याची जमीन भारी आहे हे ते जमीन भारी खूप आहे. भारी आहे. इथल्यापेक्षा. आणि ही जमीन मुरमाड आहे. हो. मुरमाड आहे. तर कुठेतरी उलट व्हायला पाहिजे का बा, याची ग्रोथ कमी व्हायला पाहिजे, तिथली बरोबर ग्रोथ आहे. जास्त व्हायला पाहिजे. नाही, आपण तिथलाही प्लॉट शेतकरी मित्रांना दाखवू. तर हा प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या उत्पन्नात भर पडेल? उत्पन्नात निश्चितच भर पडत नाही. हा प्लॉट असं वाटतं, या प्लॉट बघून हा पूर्ण तारुण्यातला प्लॉट आहे आणि बर. त्या प्लॉट मध्ये गेलं की तो म्हातारपणाकडे वळलेला प्लॉट दिसते. बर दोन बर सरळ सरळ मराठी आणि भाषेत आणि शेतकऱ्याला समजेल अशी भाषा की हा पूर्ण तारुण्यातला एकदम सुटसुटीत आणि सगळा सारखा प्लॉट दिसतो टेबल टॉप प्लॉट आहे एकदम. सगळं. आणि तिकडे जर गेलं तरी तुम्हाला कुठं उतार चढाव हा ह्या सगळ्या गोष्टी कमी आणि जास्त ग्रोथ कमी जास्त दिसेल. आणि या एका झाडाची कंडिशन वेगळी, दुसऱ्या झाडाची कंडिशन वेगळी, असं सगळं दिसते. हे पूर्ण हा आपण या प्लॉटला एक सरळ भाषेत म्हटलं हा तारुण्यपूर्ण प्लॉट दिसतो. आणि त्या प्लॉटला वळवलं तर तो कुठेतरी मिस आहे, काहीतरी कमतरता असं स्पष्ट दिसून येते. कमतरता जाणवते. तर ह्या प्लॉट मध्ये सरांनी जे बायोरिच वापरला आहे ना, तर बायोरिच वापरल्यामुळे काय होते? बायोरिच वापरल्यामुळे झाडाच्या मुळ्या चांगल्या होतात आणि जमिनीचा पूर्ण अपटेक सुरू होतो आणि झाड तुम्हाला वरतो रिझल्ट दाखवते. तर इथं कीटकनाशक, बुरशीनाशक तुम्ही काहीच वापरलेलं नाही, नाहीये. बाहेरचं कुठलंच औषध वापरलं नाही. कुठलंच इथं याच्यावर रोग दिसत नाहीये. पानाची साईज तुम्ही बघू शकता, झाडाची ग्रोथ बघू शकता. तर आपण शेतकरी मित्रांना आता आपण रासायनिकचाही प्लॉट दाखवू. चला आपण हा रासायनिक. प्लॉट करत असताना आपण गव्हाचा घेऊन घ्या ना थोडा. पहिलाच उद्देश घेतला की वाया गेलं तरी चालेल पण हम्म. मारायचं नाही, पेस्टिसाइड मारायचं नाही, हा पहिला उद्देश होता यांचा. बरं. त्याच्यामुळं आम्ही म्हटलं की एवढी रिस्क कशाला घेताय? तर नाही म्हणे वाया गेलं तरी चालेल, नाहीतरी हलका वावर आहे, मी वाया ते- गेलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही छातीला माती लावून नाही, एकदा हे स्पष्ट प्रॉडक्ट मी मी माझ्या वापरलेलं आहे. मनात ते सर निर्धारच आले केला होते, होता. त्यांची जे मीटिंग बघितली आम्ही. बर. आपले काय तानाजी घाडगे साहेब. गाडगे सर आले होते त्या प्लॉट मध्ये. आम्ही त्यांचं ऐकलं लेक्चर आणि हम्म. ते लेक्चर मधून ऐकलं आणि बॉटल घेतली. आणि तिथून मग आम्ही यांनी स्पष्ट केलं की त्यांचं ऐकल्यानंतर एवढं जर सांगत आहे, एवढ्या दुरून येत आहे आणि एवढं सांगत आहे, तर त्यांचं ऐकून हे एक उत्साहित म्हणून वाया गेलं तरी चालेल, मी करतोच. बर. मला म्हणजे ते संत्रा आणि आंबा जो होता की नाही ज्या- माझा, त्याच्यामुळे मी एकदम उत्साहित झालो की बा एवढं यांची गॅरंटी आहे
म्हणलं आपल्याला करून पाहण्यात काही हरकत नाही. आता तुम्ही अल्ट्रासी बायोरिच वापरून हा आपला गव्हाचा सुद्धा प्लॉट केलेला आहे. हो. चला ना आपण दाखवू ते प्लॉट शेतकऱ्यांना. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा प्लॉट सरांनी अल्ट्रासी आणि बायोरिच वापरून तयार केलेला आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हा क्षेत्र किती आहे आपला गहूचा? त्या गहूचं क्षेत्र 1 एकर. 1 एकर आहे. आता शेतकरी गव्हाची डेव्हलपमेंट करण्यासाठी शेतात युरिया टाकतात. हो. तर तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे? तुम्ही फक्त अल्ट्रासी आणि बायोरिचच वापरलेला आहे. युरिया टाकून काही मला असं युरिया टाकावं आतापर्यंत तर मी टाकलं. हां. पण मी यंदा ह्या स्वतः अनुभव घेतला तर युरिया टाकून काही फायदा नाही. म्हणजे दरवर्षी तुम्ही गहू करता दरवर्षी मी टाकत राव युरिया. आणि त्याच्यामध्ये युरिया पण टाकत होते. तर यावर्षी तुम्हाला अल्ट्रासी बायोरिच वापरून काही गव्हाला काही युरिया वगैरे टाकायची काही गरज पडली का तुम्हाला? काहीच गरज नाही पडली. म्हणजे ग्रोथ बघा, उंबीची साईज बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, पानाची क्वालिटी बघा आणि हिरवेपणा. फुटवे म्हणजे खूप काळोखी खूप आहे, फुटवे फुटवे जबरदस्त खूप आहे निघाले ते. आणि कुठेतरी तुमच्या शेताचा रासायनिक खत तुटलेला आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी मित्रांनो, गहू म्हणजे हे आपलं एक मुख्य भोजन आहे. हो, म्हणजे खाण्याचा एक पदार्थ आहे. मुख्य आपलं आहार आहे. आहार आहे. तेच तुम्ही पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे. हो. तर तुम्हाला काय वाटते, यावर्षी तुम्हाला उत्पन्नात काही भर पडेल का याच्यामध्ये? उत्पन्नात तर माझ्या माहितीनुसार मागच्या वर्षीपेक्षा तर यंदा 30% वाढ होईल याच्यात. 30% वाढ होईल. बरोबर आहे. दरवर्षीप्रमाणे. कारण अल्ट्रासी बायोरिच वापरून 30% वजन पण वाढतं. हो. आणि उंबीची साईज, दाण्याची क्वालिटी आणि पूर्ण जबरदस्त प्लॉट तुमचा डेव्हलप झालेला आहे. जमीन पान तर तिकडून पाणी सोडलं तिकडे पाणी निघून जाते. अशी जमीन असल्यावर बी म्हणजे असा पूर्ण हलकी जमीन आहे हलकी तुमची जमीन आहे. आणि उतारपाटी पूर्ण जमीन पाणी आहे. निघून जाते, पाणी धरून ठेवत नाही. पाणी धरून ठेवत. तर ओव्हरऑल तुम्ही अल्ट्रासी बायोरिच वापरून समाधानी आहे. समाधान आहोत ना. बर. तर आता आपण मित्रांनो गहूचा प्लॉट बघितला. आता आपण शेतकरी मित्रांना आपण आपल्या रासायनिक वरचा चियाचा प्लॉट दाखवू. तर त्याच्यामध्ये काय तफावत आहे हे तुम्ही स्वतः बघू शकता. आता शेतकरी मित्रांनो, या सरांनी जे आपल्या रासायनिकवर जो चिया सीड्सचा जो प्लॉट केलेला आहे ते तुम्ही बघू शकता. एकाच दिवशीची लागवड आहे. एकाच दिवशीची आहे. एकाच दिवशीची लागवड आहे. फक्त फरक एवढा आहे, तिथं अल्ट्रासी बायोरिच वापरलेला आहे आणि या प्लॉटवर पूर्ण रासायनिक प्रॅक्टिस केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं ग्रीनरीमध्ये फरक आहे, ग्रोथमध्ये फरक आहे. अक्षरशः अल्ट्रासी बायोरिच वापरून जो प्लॉट तयार केलेला आहे तो आपल्या छाती एवढा आहे. छाती एवढा आहे. बरोबर आहे. आणि हा प्लॉट तुम्ही बघू शकता, अक्षरशः गुडघ्यापर्यंत हा प्लॉट आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता रासायनिक खतं वापरून किती आपण आपल्या जमिनीचं नुकसान करून घेऊन राहिलेलो आहे. आणि कुठेतरी आता मानसिकता बदलायची गरज आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता इथे जमीन भारी आहे, तिथं हलकी जमीन आहे, तरी पण इथं ग्रोथ कमी आहे. फक्त फरक आहे, इथं रासायनिक वापरलेलं आहे, तिथं अल्ट्रासी बायोरिचचा वापर करून यांनी ते शेती केलेली आहे. तर तुम्ही थोडासा अनुभव तुम्ही पण सांगा, तुम्हाला काय वाटते दोन प्लॉट बघून? 2 प्लॉटमध्ये भरपूर फरक आहे. म्हणूनच मी हे तुम्हाला दाखवण्याची इच्छा वाटली. बरोबर. तिथला खर्चात आणि इथल्या खर्चातनी फरक पण आहे. तिथं माझं 16 आणि 400 2,000 रुपयांनी तिथले फवारे निघाले. बर. इथं 6,000 रुपयाचं औषध लागलं. म्हणजे इथं तुम्ही रासायनिक खत टाकल्या जमिनीत, रासायनिक खत टाकले इथं आणि कीटकनाशक फवारे कीटकनाशक बुरशीनाशकाचे फवारे घेतलेले आहे. घेतले तर त्याच्यातही खर्चाची तफावत आहे. इथं खर्च जास्त लागला, तिथं बायोरिजवर कमी लागलं. बरं. म्हणजे तुम्ही जाणून असे दोन प्लॉट तयार केलेले आहे. हो, जाणून बुजून केलं. कंपॅरिझन दिसलं हो, हो. पाहिजे. म्हणजे तुम्ही माझं पहिलंच वर्ष असल्यामुळे हां. मला अनुभव पाहण्याचं होतं. म्हणून हं. मी असं 2 प्रकारे 2 प्लॉट केले. तुम्ही खूप छान प्रयोग केला. प्रत्येक कास्तकारांनी असंच करायला पाहिजे. कंपॅरिझन मध्ये प्लॉट टाकायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय होते, आपल्याला तफावत दिसते. तुम्हाला काय वाटतं दादा? याच्यात सर बराच फरक आहे. त्याच्या वाढीत फरक आहे, हा. ग्रोथ मध्ये फरक आहे हं. आणि ओंबीत सुद्धा फरक आहे. ओंबी याची लहान आहे हं. आणि तिथं ओंबीची साईज मोठी आहे. बरोबर आहे. हा. हा फरक आहे. हं, हं. आणि तिथं सवा पूर्ण पॅक झालेला आहे. हा. इथं उघडच इथं- दिसते असे क्षेत्र. म्हणजे कुठेतरी कमी जास्तपणा आहे कमी इथं, जास्तपणा म्हणजे म्हणजे अनइव्हनपणा आहे. भारी जमीन असून ग्रोथ झालेली नाही त्या बराच पद्धतीची. तफावत आहे, म्हणजे बरीच फरक बराच दादा फरक आहे. तुम्ही सांगा आता तुमचा काय अनुभव इथं? अनुभव म्हणजे पहिली गोष्ट तर हा म्हणजे तुमच्याशी बोलताना असं वाटते की आम्ही शेतकऱ्याची म्हणजे असं नाही उद्देश की आम्ही कम्पॅरिझन केलं
योगायोगाने झालं आणि आम्हाला ते दिसलं. बरोबर. आम्ही केलं ते उद्देशाने की हे शेत भारी आहे तर याला आपण रिस्क घ्यायची नाही म्हणून पेस्टिसाइड कडे गेलो. हलकं वाया गेलं तरी काय जाईल वाया या उद्देशाने ते तिथं हे केलं. पण आता लक्षात आलं की त्या शेतापेक्षा हे शेत भारी तर इथे कमजोर आहे, ते हलका आहे तरी बरोबर. ते चांगलं आहे आणि खर्च तिथे कमी आहे. बरोबर. त्याच्यामुळं असं वाटलं. पण आपल्यासोबत बऱ्याच शेतकरी, कारण मी एक शेतकरी आहे आणि फसवेगिरी म्हणून नाही आणि तो उद्देश नाही की म्हणजे आपण व्हिडिओ करायचा आणि टाकायचा आणि नाही. म्हणजे शेतकरी फसले पाहिजे नाही नाही असा मुळीच उद्देश नाही आहे की त्याच्यातून आपला खर्च कमी आहे. फक्त याच्यात थोडस याच्यात आपण आपल्याला सवय झाली की दुकानात जाणे आणि विकत आणणे. बरोबर. आता त्याच माध्यमातून जर या कंपनीत आहे की बायोरिच रेडीमेड मिळते, फक्त काय 48 तास वाट पाहावी तयार लागते. करण्याची थोडीशी मेहनत आहे. मेहनत आहे बस. एवढी जर मानसिकता आपण केली तर कमीत कमी कृषी केंद्राचं बिल द्यावं लागणार नाही, एवढं 100%. कास्तकार मेहनतीत कुठे कमी पडत नाही, फक्त मानसिकता बदलाची गरज बस. आहे. मानसिकता बदला. कास्तकार ऑलरेडी मेहनती आहे. मानसिकता बदलाची गरज आहे शेतकरी मित्रांनो. मानसिकता बदलून तुम्ही तुमच्या जमिनीचा पोते सुधारू शकता. तुम्ही तुमचा प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा कमी करू शकता. तुम्ही तुमचं पीक चांगलं घेऊ शकता आणि कुठेतरी तुम्हाला समाधान वाटेल की आपण जे आपला ग्राहक वर्ग आहे त्यांना आपण सेंद्रिय प्रॉडक्ट त्यांना खाऊ घालत आहे. ते कुठेतरी तुम्हाला त्याचा पण तुम्हाला समाधान वाटेल. तर ओव्हरऑल तुम्ही अल्ट्रासी बायोरिच वापरून समाधानी आहे. तुम्ही मी तर समाधानी आहे. आता ज्या लोकांना नाही चालू केलं आहे त्या लोकांचं तर आपण सांगू शकत नाही, पण मी वापरून राहिलोय आता 3 महिन्यापासून. मी समाधानी आहे. तर तुम्ही आता तुमच्या भागातला जे शेतकरी आहे त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी तर म्हणतो सर्वांना हे करायला पाहिजे. फक्त करण्याचं थोडा मेहनत आहे. फक्त मानसिकता बदलायची गरज आहे. मानसिकता बदलवायची गरज आहे आणि स्वतः जर आपण स्वतः लक्ष देऊन जर केलं तर 100% त्याचे कीटकनाशकपेक्षा रसायनपेक्षा 100% रिझल्ट आहे. रिझल्ट चांगले भेटते. म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदला. 10 गुंठे का होईना 10 गुंठे क्षेत्रावर याचा वापर करा. वापरून रिझल्ट बघा. चांगलं वाटलं तर समोर वापरा, नाहीतर सोडून शेतकऱ्यांना तर द्या. माझं तर असं मत आहे की ज्याचा फळबाग आहे त्यांना कमीत कमी 10 झाडावर तरी प्रयोग करून पहा. प्रयोग करून बघायला पाहिजे. म्हणजे प्रयोग केल्याशिवाय कळणार नाही. तसं मंदिरात गेल्याशिवाय देव दिसणार नाही, तसा प्रयोग केल्याशिवाय आपल्याला रिझल्ट कळणार मी नाही. तुम्हाला वारंवार सांगून आलो की माझा निंबूचा झाड 6 ते 7 वर्षाचा होऊन त्याला एकही निंबू आला नाही. मी हे औषध टाकल्याबरोबर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो फुलानं पांढरा पक्का झाला. बापरे, जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटलेले आहे. त्यांच्या ज्या कलमा लावल्या संत्र्याच्या, हं. तर मीच म्हणजे अनाल सोबत होतो आणि त्यांच्या आणि माझ्या सोबत लावल्या. माझ्या पण संत्र्याच्या कलमा आहे, पण मला यांच्या कलमात आणि माझ्याच कलमात फरक दिसला आणि 3 महिन्यापासूनच वापरत आहे. मी 2-3 महिने झाले यांच्या शेतात आलो नाही, आज आलो. बर. चला म्हणे येत आहे म्हणून चला, मी बघणं होतं या उद्देशाने आलो. तर मी त्या कलमा पण अपचक झालो की या कलमात एवढा कसा फरक पडला 3 महिन्याच्या आधी. तुम्ही रासायनिक वापरता? रासायनिकच वापरतो ना मी. दुसरा रासायनिक पर्यायच नाही म्हणा. पर्याय ते कसं आहे, ते मानसिकता हे झाली आहे ना. मानसिकता थोडीशी बदलायची गरज आहे. बस. तेच आम्ही शेतकरी मित्रांना सांगतो, कुठेतरी मानसिकता बदला आणि आपली शेती सुधारून घ्या. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुम्ही खूप छान माहिती दिली. धन्यवाद.